हा हा, ठरलं. मी सांगतोय तसंच करायचं. अहो नाही भैया, आजावर परत हल्ला करणं चुकीचं आहे. आणि आधी तुम्ही जो हल्ला केला ना ते जयडीला नाजाला कळाले. आणि आता परत जर तुम्ही हल्ला केला तर पहिला संशय तुमच्यावर येईल. येऊ द्या आला तर लय तर लय काय होईल, 302 म्हणजे खुनाची केस लागल. अहो केस मधून सुटाय काय वेळ लागणार आहे का? पण शीतलला कळलं तर? आणि ती जेडी हाय डोक्यानं कमी, काहीतरी डूक धरून शीतलला काहीतरी करायचे. फक्त फक्त शीतलमुळे मला ऐकून घ्यावं लागतंय बघ. तो आज आला धमकी देऊन गेला, जयश्री आली धमकी देऊन गेली, ती मामी ती धमकी देऊन जाती, तो रावल्या तो बी आता बोलायला लागलाय. अरे काय ऐकून घेतोय मी यांचं? अहो फक्त शीतलसाठी भैया. फक्त शीतलसाठी. शीतल संग लग्न होते मग नाही एका उभं पेटवलं ना तर नाव हर्षवर्धन देशमुख सांगणार नाही. येऊ का भैया साहेब? गुड न्यूज घेऊन आली. मी तुमच्यासाठी एवढं उन्हातानाचं फिरत होते ना, त्याचं चीज झालं बर का. थांबलायस का? बिया काढ की. असली भारी गुड न्यूज घेऊन आले, असली भारी गुड न्यूज घेऊन आले की तुम्ही स्वतःच खुश होऊन मला गाडीच गिफ्ट कराल आणि म्हणाल मामी कशाला एवढं उन्हातानाचं चालत फिरताय, ही घ्या गाडी. हाय का नाही रे बारक्या? कसली गुड न्यूज आहे? मी आत्ताच शीतलच्या आईला भेटून आले. त्या म्हणल्या भैयाच्या घरी सांगा नाना पत्रिका घेऊन येणार आहेत म्हणून. मग मी आईशी बोलू तुमच्या का तुम्ही बोलताय? बोलतो आम्ही. काय बाई माणूस आहे, असली भारी न्यूज दिली तरी चेहऱ्यावरची रेष बी हल्ली नाही, तोंड पडलेलंच आहे. अहो मामी, भैयांची जरा बँकेची कामं चालू आहेत ना, त्यामुळे भैया टेन्शन मध्ये आहेत. वय पण आता एवढं उन्हातानाचं चालत फिरून मी गुड न्यूज आणली, त्याचं काय नाही वय. खरंच असं काय नाही मामी, भैयांची तब्येत जरा बरी नाही, पण तुम्ही खरंच चांगली गुड न्यूज दिली बरं का. भैया बोलतील आईशी. बर, काळजी घ्या तब्येतीची. कामाचा लोड झेपत नसेल ना माझ्या एवढा. असू द्या, तब्येतीची काळजी घ्या. आता असं लग्नाच्या मोरा आजारी पडणं बरं नाही बर का. कसंय, आधी मला माहिती असतं तर मी फळ घेऊन आले असते की. असू द्या, काळजी घ्या तब्येतीची. हा भैया, अहो मामीने तर चांगलीच गुड न्यूज दिली की आपण सक्सेसफुल झालो. सक्सेसफुल नाही, टॅलेंट फुल झालो आपण. फुल फुल म्हणजे मूर्ख. तू नाना पत्रिका घेऊन येईल घरी, घरच्या सगळ्याला आवडन, पण ती पोरगीच नकार देणार आहे, त्याचं काय करायचं? अहो असं काय होणार नाही भैया, सगळं परफेक्ट होणार आहे. फक्त शांत डोक्याने सगळ्या गोष्टी हाताळल्या पाहिजेत. पवारांच्या घरावर तुमचे उपकार आहेत आणि मामीच्या नावावर जम्यासाठी काढलेलं कर्ज आहे ना. आणि भैया, आजा 2-4 दिवसात गावातून ट्रेनिंगला जाणार आहे. या सगळ्या गोष्टींचा आपण नीट फायदा करून घ्यायचा. आणि भैया, शीतलच्या चारी बाजूला अशी परिस्थिती निर्माण करायची की काही जरी झालं ना तरी ती तुमच्याच गळ्यात माळ घालणार. अरे अप्पा, तुला किती वेळा सांगितलंय वजन उचलत जाऊ नकोस म्हणून. दे इकडे. जित्या, मी काय म्हातारा झालो येतो? अरे कुठं चमक बिमक भरली तर? नाही भरत, आणि भरली तर भरू दे. तू काय ऐकणार आहेस वेता? आप्पा काय? इकडे गेला.
नाना भैयाच्या घरी पत्रिका घेऊन जाणार आहेत उद्या परवा. हा नीलम बोलली मला. तुला काय वाटतं भैयाच्या स्थळाबद्दल? चांगलंय की. नाही, त्या दिवशी घरात बाचाबाची झाली तेव्हा तू सुमनची बाजू घेत होता म्हणून म्हण. अरे मी सुमनची बाजू घेत होतो कारण तिचं काय चुकलंच नव्हतं. मला बाहेरच्या स्थळाबद्दल काहीच वाटत नाही, पण मला असं वाटतंय की सगळ्यांचं ऐकून घेतलं पाहिजे म्हणून मी सुमनची बाजू घेत होतो. हा, म्हणजे भैयावर लगीन ठरवायला तुझी काय ना नाही ना? अरे भैयात नाव ठेवण्यासारखं काहीच नाही. पण सुमनला पसंत नाही ना? का? राजकारणी आहे म्हणून. तर मी म्हणलं तिला, अगं राजकारणी आहे म्हणून काय झालं? घरचं चांगलं आहे ना, मग झालं. बरं, हाताखाली माणसं आहेत कामाला, बरं जवळच्या जवळ पोरगी सुखात नांदेल तिथं. हा, आणि कमी जास्तीला आपण आहेच की. कुठं लांबचं स्थळ बघतोय आपण तिला. तेच तर. पण सुमन बोलता बोलता म्हणत होती की शितलीलाच पसंत नसेल तर. तिला काय कळतंय? एवढं चांगलं स्थळ आहे, ना आवडायला काय झालं? पण शितलीनं नकार दिला तर? आपण समजून सांगू तिला. घरातल्या सगळ्यांना पसंत आहे, त्या दोघींनाच बरा पसंत नाही. नाही नाही, शितली काय नाही बोलली तिला पसंत हाय नाही तर नाही म्हणून. सुमनच्याच डोक्यातली शंका. नानांना पत्रिका घेऊन जाऊ दे, भैयाच्या घरनं होकार येऊन दे, मग आपण तिला सांगू. मला नाही वाटत शीतल नाही म्हणल म्हणून, आणि जर का नाही म्हटली तर आपण समजून सांगू. एकदा का भैयाच्या घरनं होकार आला की शीतलीचं आणि भैयाचं लग्न फिक्स. माझं बी तेच मत आहे. आता फक्त एकदा त्यांच्याकडनं होकार येऊ दे म्हणजे झालं. जित्या, तू काळजी करू नको. एकदा का शीतलीचं आणि भैयाचं लग्न झालं की मग माग वळून बघायचंच नाही. खरंय आप्पा, असं जर का झालं ना तर सगळं चांगलंच होईल बघ. आता घराला कुलूप? समधीच घर सोडून गेली का काय? घरातली समधी कुठे गेल्यात काय माहिती का? काय माहित नाही. कुठे गेली असतील बरं समधी? ती जरा मी फेडरेशनच्या कामाला गेले होते ना. बरं झाला. घ्या, आली बघा समधी. बरं झालं बाय आली ती.